सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कॅबिनेट हे साताऱ्याला मिळाल्यामुळं शिवेंद्रराजेंनी त्याचा फार चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला। सातारा शहरातली कामं या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आणि साताऱ्यात नव्हे संपूर्ण सातारा जिल्ह्यात कामं चाललेली आहेत, ही चांगली बाब आहे। आणि हे करत असताना साताऱ्यात जसा भूविकास बँक आणि जुना आरटी ऑफिस असा जो रस्ता झाला त्याच पद्धतीनं कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता त्यांनी पोई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक असा घेतलेला आहे। अतिशय चांगली बाब आहे। रस्ता चांगला झाला तर रस्त्याला शहराला थोडंसं विकास झाल्यासारखंही वाटतं आणि दुसरी गोष्ट येणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांना देखील शहर अतिशय चांगल्या पद्धतीनं वसवलेलं आहे किंवा विकास कामं झालेले त्याचा थोडासा जाणीव होती। ही बाब चांगली आहे। पण आता मी बघतोय की पोय नाका ते हे चाललेलं रस्त्याचं काम, तर यावेळेला काय होत आहे की त्या परिसरात म्हणजे सातारा हॉस्पिटल असेल, मंगलमूर्ती हॉस्पिटल असेल, 3-4 हॉस्पिटल आहे, सातारा डायग्नोसिस असेल, प्रतिभा हॉस्पिटल असेल, कल्याणी शाळा असेल, त्याच्यानंतर रय्याच्या कॉलेजेस असतील। त्याच्यामुळं थोडंसं लोकांना वाहतुकीसाठी फार मोठा त्रास सहन करावा लागतोय। पोय नाका तो बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा जो रस्ता सुरू आहे त्याचा मी स्वतःचा अनुभव घेतला आणि मी स्वतःच त्यामध्ये अडकलो होतो। 4 ॲम्ब्युलन्स सुद्धा अडकल्या होत्या। म्हणजे होतंय काय की हॉस्पिटल जवळ असल्यामुळं त्या ॲम्ब्युलन्स जाणाऱ्याला त्रास होतोय। ऑफिसेस सगळे जवळजवळ कलेक्टर ऑफिस असेल, तुमचं कोर्ट असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, त्यामुळे जाण्या येणाऱ्यांची फार मोठ्या प्रमाणावर ह्या रस्त्यावर वर्दळ असते। आणि त्याच्यामुळं होतंय काय की नियोजन शून्य असल्यामुळं त्याचा फार मोठा फटका खरं तर बसतोय। पर्यायी मार्गाचा वापर केला पाहिजे। खरं तर या ठिकाणी जे अन्य रस्ते आहेत म्हणजे इकडं नागठाण्याला जाणारा रस्ता आहे, सिव्हिल हॉस्पिटलकडून जाणारा रस्ता आहे, ह्या रस्त्याचा लोकांनी वापर केला पाहिजे किंवा पोस्टाच्या पाठीमागून येणारा जो आरटीओ ऑफिसकडे रस्ता आहे त्या रस्त्यानं वापर केला पाहिजे। आवश्यक असेल तरच त्या रस्त्याला जावं आणि ते जर केलं तर खऱ्या अर्थानं लवकरात लवकर ते काम होईल आणि ठेकेदाराने सुद्धा दिवस रात्र हे काम करून घ्यावं तरच ते होईल। कारण वाहतुकीचा फार मोठा रस्ता आहे। कारण संपूर्ण सोलापूरकडून येणारी एसटीची वाहतूक ही त्या रस्त्याने येते आणि त्याच्यामुळं थोडेसे नाही म्हटलं तरी त्याचे परिणाम वाहतुकीवर होत आहेत। मोठी वाहनं सोडणं बंद केलं तर ठेकेदाराला चांगल्या पद्धतीनं तिथं काम करता येईल, पण हे काम करत असताना त्याला गती देणं गरजेचं आहे। कारण बघतोय की रस्ता फारसा स्पीडनं होत नाहीये, ते जर गती दिली गेली तर निश्चितपणाने हे काम लवकर होईल आणि सातारकरांसाठी एक वेगळा आदर्श या रस्त्याचा शहरात येणारा एंट्री करतानंतर चांगला रस्ता एक होतोय अशा स्वरूपाचं कालांतरानं तुम्हाला दिसेल। जिथं विकास कामं सुरू होतात तिथं थोडंसं यातना भोगाव्या लागतात, तशा पद्धतीने हे यातना सातारकरांना थोड्याफार भोगाव्या लागतील। पण ठेकेदारांनी मात्र, कारण आत्ताचा सीझन जो आहे तो कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे। कारण पडणारा पाऊस, वातावरण, त्याला मिळणारं पाणी ह्याच्यामुळं अतिशय चांगलं आणि चांगल्या दर्जाचं काम हे होईल हे निश्चित आहे। कारण माझ्या अंदाजानं ते देसाई कन्स्ट्रक्शनच्याकडेच काम आहे आणि ते देसाई कन्स्ट्रक्शन हे चांगल्या क्वालिटीच्या कामासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि त्या पद्धतीने ते काम करतायत।